Okay. So now let's see एंड और इम्प्लीकेशन और डबल इम्प्लीकेशन में क्या होता है। देखिए एंड में रूल होता है दोनों अगर ट्रू है तो ट्रू, नहीं तो फॉल्स। ठीक है, दोनों अगर ट्रू है तो ट्रू, नहीं तो फॉल्स। तो हमने यहाँ से ये रूल ध्यान में रखा है, इसलिए मैंने इसे ब्लू कलर में दिखाया। बाकी जो है सारे हो जाएंगे फॉल्स। रूल क्या है, दोनों अगर ट्रू है तो ट्रू, अदरवाइज फॉल्स, क्योंकि यहाँ पर दोनों ट्रू नहीं है। और में क्या रूल होता है, और में रूल होता है दोनों अगर फॉल्स है तो फॉल्स। ठीक है, दोनों अगर फॉल्स है तो फॉल्स, नहीं तो फिर ट्रू। तो हमने रूल कहाँ से ध्यान में रखा है, ये वाला हमने अलग कलर से लिख दिया है जहां से हमने रूल ध्यान में रखा। नेक्स्ट, इम्प्लीकेशन। इम्प्लीकेशन का रूल्स होता है फॉल्स ओनली इफ सेकंड इज फॉल्स, फॉल्स ओनली इफ ओनली सेकंड इज फॉल्स। तो सेकंड फॉल्स इन दो जगह पर है, सेकंड फॉल्स इन दो जगह पर है, लेकिन ये कब फॉल्स होगा, जब ओनली सेकंड, ये वाला भी फॉल्स है ना तो ये नहीं चलेगा। ओनली सेकंड फॉल्स इस केस में है तो पीएफ का हो जाएगा ईएफ यहाँ पर, बाकी जगह पर होगा ट्रू। डबल इंप्लीकेशन के केस में रूल होता है ट्रू इफ बोथ आर सेम। ठीक है, ट्रू इफ बोथ आर सेम, दोनों अगर सेम है तो ट्रू, अदरवाइज फॉल्स। तो ये आपका यहाँ पर दोनों सेम है, इधर ट्रू रहेगा, इधर भी दोनों सेम है, इधर भी ट्रू रहेगा, और बाकी दोनों जगह पर हो जाएगा फॉल्स। हमने यहाँ से इसे लर्न किया है। तो लर्न करने के लिए हमें कौन सा यूज किया उसको ध्यान में रखना, क्या लर्न किया। सो इन दिस वे वी कैन लर्न द ट्रूथ टेबल फॉर वेरियस कंपाउंड स्टेटमेंट्स। तो ट्रूथ टेबल फॉर एंड हमने देख लिया, और implication, biconditional, अब इम्प्लीकेशन के केस में, ठीक है, इम्प्लीकेशन के केस में जो P और Q होता है उसे हम कुछ नाम देते हैं, P implies Q, एंटेसीडेंट और हाइपोथेसिस। इन implication, that is P implies Q, this P is called as antecedent or hypothesis. P is called as antecedent और हाइपोथेसिस। ये मालूम होना जरूरी है, ये मालूम होना जरूरी है। वर्ड्स भी ध्यान में रखने पड़ेंगे, पी कौन है और क्यू कौन है। पी इम्प्लाइज क्यू का मतलब क्या होता है, पी इम्प्लाइज क्यू मतलब होता है इफ पी देन क्यू। ठीक है, पी इम्प्लाइज क्यू का मतलब होता है इफ पी देन क्यू, इफ पी देन क्यू। ठीक है, स्मॉल पी है तो मैंने लिखे थे, मैं इसे लिख दूं। तो जो फर्स्ट स्टेटमेंट है इट इज कॉल्ड एज एंटेसीडेंट और हाइपोथेसिस, और जो क्यू है इट इज कॉन्सिक्वेंट और कंक्लूजन। क्यू इज नथिंग बट कॉन्सिक्वेंट और कंक्लूजन। तो कभी वर्ड्स में प्रॉब्लम आता है तो हमें मालूम होना बहुत जरूरी है। अब जो पी बाय कंडीशनल क्यू है उसके बारे में थोड़ा सा लिखते हैं। तो इन डबल इम्प्लीकेशन, in double implication, that is P biconditional Q is nothing but, this is equivalent to, let us say, और P biconditional Q मतलब both sided arrow, double sided arrow। तो इसका मतलब होता है P implies Q and Q also implies P। इधर से भी इधर जा रहा है, इधर से भी इधर जा रहा है, तो हम इसे लिखेंगे P implies
Q and Q implies P. So that is basically biconditional, double implication. Negation में in negation of negation P is always P, है ना? माइनस माइनस प्लस ठीक. आता जसं निगेशन ऑफ निगेशन पी हा पी असतो त्याच पद्धतीने निगेशन ऑफ अदर कंपाउंड स्टेटमेंट्स. ठीक आहे, निगेशन ऑफ अदर कंपाउंड स्टेटमेंट्स. So let us see one by one. Negation of conjunction, that is negation of P and Q. Next is negation of P and Q. It is nothing but negation P and चा होऊन जाणार R negation Q. ठीक है, it becomes negation P and will become R and then negation Q. Similarly, for negation of P or Q, we have this result negation P or will become and negation Q. Now let us see negation of this one also, that is implication and double implication. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन अँड डबल इम्प्लिकेशन. ठीक आहे, दोघांचे निगेशन आपण या ठिकाणी बघूया कशा पद्धतीने दिले जातात. So next one is negation of P implies Q. Negation of P implies Q. It is P and negation Q. It is P and negation Q. Next one, negation of double implication. आता बघा, निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन मध्ये डबल इम्प्लिकेशनचा फॉर्म्युला आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. डबल इम्प्लिकेशन म्हणजे P implies Q and Q implies P. याचं निगेशन घ्यायचं पूर्ण या स्टेटमेंटचं. सो इट इज नथिंग बट खाली लिहितो मी, दिस इज इक्वल टू निगेशन ऑफ ब्रॅकेट मध्ये P implies Q and Q implies P. आणि याचं निगेशन काय असणार? निगेशन आता जेव्हा मी ब्रॅकेटला लावणार, इट विल बिकम फर्स्ट ब्रॅकेटचं निगेशन म्हणजे निगेशन ऑफ P implies Q and चा होऊन जाणार and चा होणार R आणि इकडे निगेशन ऑफ Q implies P. नेक्स्ट परत निगेशन जेव्हा मध्ये जाणार, सो दिस इज निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन आणि निगेशन ऑफ इम्प्लिकेशन आपण या ठिकाणी लिहिलेलं ते आहे P and निगेशन Q. इथे येणार P and निगेशन Q मध्ये R सिम्बॉल आहे, याचं निगेशन असणार Q and negation P. So directly you have to remember this result. आणि तो याच्यावरून लक्षात राहा. हा जो रिझल्ट आहे याच्यावरून लक्षात येणार. P and negation Q. इथं and होता, त्याचा झाला R आणि या Q implies P चं निगेशन Q and negation P. त्या पद्धतीने आपण जे कंपाऊंड स्टेटमेंट्स आहेत त्यांचे निगेशन फाइंड आउट करू शकतो. क्लिअर आहे इथपर्यंत? काही डाऊट असेल तर विचारून घ्या. काही डाऊट असेल तर विचारून घ्याल. सर्वांना क्लिअर आहे का? Quantifiers. So you know there are two types of quantifiers. First one is a universal quantifier. First one is universal.
quantifier, and it is denoted by ulta a. ठीक है, उल्टा है. And what does it means? It stands for all values of. ठीक है, this stands for all values of. ठीक है, so this means for all x. We say that for all x. So that is universal quantifier. Second one is the existential quantifier. Second one, existential quantifier. And symbol is ulta e. So this is used for their exist. It is used for their exist. So that is existential quantifier. Next point, tautology. Tautology. So in tautology, all true, then it is called as tautology. Next one is contradiction. Next one is contradiction, or it is also called as fallacy. Okay, contradiction or fallacy. So it means what? All false. And last one is contingency. Last one is contingency. So in case of contingency, some true. Okay, some true, some false. Then it is a contingency. Now, when we are talking about all true, all false, some true, some false, so it is pertaining to the last column of the truth table. These all are some pertaining to the last column of the ट्रूथ टेबल. ठीक आहे, त्याच्यामध्ये जर सगळे ट्रू असतील तर त्याला आपण टाउटोलॉजी म्हणतो, सगळे फॉल्स तर कॉन्ट्राडिक्शन किंवा पॉलिसी, आणि काही ट्रू काही फॉल्स त्या केसमध्ये इट इज बिकम्स अ कंटिजेन्सी. नेक्स्ट वन, कॉन्व्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह इनव्हर्स ऑफ ए बायकंडिशनल or of a conditional statement. So next point, if P implies Q is given conditional statement, then आता P implies Q हे जर गिवन कंडिशनल किंवा इम्प्लिकेशन स्टेटमेंट आपल्याला माहिती असेल, दिलेलं असेल, then we can write his converse, inverse and contrappositive. So what it is converse? Then first one, converse म्हणजे Q implies P. Second one is contrapositive. Contrapositive. So contrapositive म्हणजे जो Q implies P आहे त्यालाच फक्त आपण निगेशन पण लावायचे, म्हणजे निगेशन Q implies negation P. आणि थर्ड वन इज इनवर्स. Third one is inverse, which is nothing but negation P implies negation Q. ओके, म्हणजे बघा P implies Q आपल्याला माहिती आहे, त्याचा इनवर्स काय असणार? निगेशन P implies negation Q. मग P implies Q चा कॉन्व्हर्स सुद्धा आपल्याला इझिली लिहिता येतो, तो काय असतो? उलटा, म्हणजे Q implies P. आणि या Q implies P चा जर का तुम्ही इनवर्स घेतला, निगेशन Q implies negation P, तर तो जो कॉन्व्हर्स आहे त्याचा आपण काय घेतला? इनवर्स, तर तो होऊन जातो कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्ट्रापॉझिटिव्ह इज नथिंग बट व्हॉट? इनवर्स ऑफ कॉन्व्हर्स, म्हणजे कॉन्ट्रापॉझिटिव्ह. इनवर्स ऑफ कॉन्व्हर्स इट इज कॉल्ड एज कॉन्ट्रापॉझिटिव्ह. बघा कॉन्व्हर्स कोण आहे? Q implies P. त्याचा इनवर्स केला तर इथे निगेशन, इथे निगेशन मिळालं, निगेशन Q implies negation. So it is basically inverse of converse, that is contrapositive.
एक पॉइंट अजून लिहूया, ड्युअलिटी. Duality, and then we'll write down the table. Okay, so duality. So dual of a statement is obtained by त्याच्यात चार गोष्टी आहेत. फर्स्ट, replacing and by or. Second, replacing or by and. Third, replacing tautology by contradiction. Fourth, replacing contradiction by tautology. So then you get dual of a particular statement. कुठल्याही स्टेटमेंटचं ड्युअल पाहिजे असेल, अँडच्या जागी ऑर लिहा, ऑरच्या जागी अँड लिहा. टी म्हणजे टाउटोलॉजी जागी कॉन्ट्राडिक्शन करा, कॉन्ट्राडिक्शनच्या जागी टाउटोलॉजी करा. इट बिकम्स अ ड्युअल ऑफ दॅट पर्टिक्युलर स्टेटमेंट. ओके, तर क्लिअर आहे इथपर्यंत सर्वांना? काही डाऊट असेल तर विचारून घ्या. लास्ट पॉइंट दॅट इज अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स. This is something which we have already discussed in boards. Okay, so let's move to the last point, that is algebra of statements. Now there are certain laws to solve these logical statements. ठीक आहे, लॉजिकल कंपाऊंड स्टेटमेंट सॉल्व करण्यासाठी किंवा इक्विव्हॅलेंट आहेत किंवा नाही ते चेक करण्यासाठी आपल्याकडे काही सर्टन लॉ आहेत. लेट अस सी वन बाय वन. सो फर्स्ट वन इज idempotent law. Idempotent law. And the law is P or P equal to P. P and P is also equal to P. Second, commutative law. Commutative law. So it is P and Q equivalent to Q and P. Also P or Q equivalent to Q or P. Commutative म्हणजे आपण मागे पुढे त्यांना करू शकतो. That is commutative law. Third one, associative law. Associative law. So दोन प्रकार लिहून घेऊ शकतो आपण. P or Q or R is equivalent to P or Q or R, and it is also equivalent to P or Q or R. Next, same with and. Same with and. P and Q and R. त्या केसमध्ये आपण आला असे लिहू शकतो P and Q and R किंवा directly without bracket P and Q and R. So that is associative law. Fourth one is distributive law. Distributive law. आता लक्षात घ्या distributive law काय असणार. Let us say I'm writing in this way. P and Q or R. P and Q or R. So it can be written as. आता एक लक्षात घ्या आणि दुसरा एक लिहिणार आहे मी या ठिकाणी P or Q and R. हे दोघं आणि हे दोघं
वेगवेगळे आहेत. दीज टू थिंग्स आर कम्प्लिटली डिफरंट. लक्षात घ्या. असोसिएटिव्ह लॉ कधी वर्ड करतोय, इथं मध्ये साईन कोणतं आहे, आर, इथं आर, दोघंकडे आर आहे. असोसिएटिव्ह लॉ होल्ड होतो, दोघंकडे अँड आहे. असोसिएटिव्ह लॉ होल्ड होतो. या केस मध्ये मात्र इथं अँड मध्ये ऑर, इकडे ऑर मध्ये अँड. तुमचं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ दे. तुम्ही याला हारून नाही वापरू शकत. लक्षात घ्या. असोसिएटिव्ह मध्ये दोघं साईन सेम असले पाहिजे, प्लस प्लस किंवा मल्टिप्लाय मल्टिप्लाय असं समजायला. पण हे प्लस मल्टिप्लिकेशन वेगवेगळं आहे. याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन होणार. डिस्ट्रीब्युशन कसं होणार, पी अँड या दोघांवर ऑपरेट होणार, दोघांवर. अगोदर पहिल्या ब्रॅकेट मध्ये येणार पी अँड क्यू, हा एक ब्रॅकेट होणार, मध्ये साईन हे येणार, काय ते आर, इथे येणार. परत हा पी अँड आर सोबत जाणार, म्हणजे होणार पी अँड आर. सिमिलरली इन दिस केस पी और क्यू सोबत जाणार, पी और क्यू, मध्ये साईन हे येणार, ते आहे अँड. पुढे होणार पी और आर. दॅट इज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. दोघं वेगवेगळे आहेत, समजून घ्या व्यवस्थित. इथं दोघं साईन सारखे आहेत, इथं दोघं वेगवेगळे आहेत. सो दॅट इज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. देन डी मॉर्गन्स लॉ, फिफ्थ वन, डी मॉर्गन्स लॉ. ऑलरेडी आपण डी मॉर्गन्स लॉ स्टडी केला. डी मॉर्गन्स लॉ म्हणजे निगेशन ऑफ कंजंक्शन आणि निगेशन ऑफ डिसजंक्शन, त्याला म्हणतात डी मॉर्गन्स लॉ. निगेशन ऑफ कंजंक्शन, निगेशन ऑफ डिसजंक्शन, त्याला डी मॉर्गन्स लॉ. काय होणार याचं, अजून होणार निगेशन पी अँड आहे, आता होणार ऑर निगेशन क्यू. इकडे येणार निगेशन पी ऑर आहे, त्याचा होणार अँड निगेशन क्यू. झालं. दीज आर नथिंग बट दीज आर कॉल्ड एज डी मॉर्गन्स लॉ. नेक्स्ट, कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉज. कॉम्प्लिमेंट लॉज मध्ये बघा, पी और निगेशन पी इज ऑलवेज ट्रू and P and negation P is always false. आता या ठिकाणी P आणि C का लिहिलंय मी, P मीन्स टाउटोलॉजी, C मीन्स कॉन्ट्राडिक्शन. ठीक आहे. सो P और निगेशन P नेहमीच ट्रू असणार. अर्धा रूल काय आहे, दोघं फॉल्स असले तर फॉल्स, आणि हे दोघं फॉल्स असू शकत नाही. दोघं एका वेळेस फॉल्स असणार नाही, सायमल्टेनियसली नॉट पॉसिबल. म्हणून त्याचा आन्सर ट्रू आला. इकडे दोघं जर का ट्रू असले तर आन्सर ट्रू असतो, एकाच वेळेस ट्रू असू शकत नाही, म्हणून त्याचा आन्सर फॉल्स आला, म्हणजे कॉन्ट्राडिक्शन आला. 7 इन्व्होल्यूशन लॉ. हा सुद्धा आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे. इन्व्होल्यूशन लॉ. इन्व्होल्यूशन लॉ म्हणजे निगेशन ऑफ निगेशन पी इज इक्वल टू पी. दॅट इज इन्व्होल्यूशन लॉ. Now, let us write down next law. त्याच्यामध्ये आहे आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ बघा, सगळेच लॉ लर्न करण्याची गरज नाही, मुळात हे लगेच समजतात. याच्यामध्ये हे माहिती आपल्याला, कम्युनिटिव्ह आपण होल्ड होतो. इकडे असोसिएटिव्ह मध्ये आपण असं करू शकतो, डिस्ट्रीब्युटिव्ह मध्ये आपण डिस्ट्रीब्युशन करतो. इट इज ॲज गुड ॲज मॅथमॅटिक्स मध्ये ऑपरेशन करतो त्याच पद्धतीने आहे. निगेशन ऑफ कंजंक्शन, निगेशन ऑफ डिसजंक्शन, निगेशन ऑफ निगेशन ऑलरेडी आपण स्टडी केलं. इथं मला पर्टिक्युलरली लर्नच केलं पाहिजे असं काही नाही, मला कळतं ते दोघं फॉल्स नसणार, म्हणून आन्सर ट्रू आलं. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण ते करू शकतो. सिमिलरली आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ मध्ये त्या प्रकारचे लॉ बघा, ई अँड टी, टी और टी, टी अँड सी, टी और सी.
टाउटोलॉजी, सी म्हणजे कॉन्ट्राडिक्शन. एवढं लक्षात ठेवा. टी म्हणजे टाउटोलॉजी, सी म्हणजे कॉन्ट्राडिक्शन. आता यांचे आन्सर काय, मग ते लर्नच केलं पाहिजे असं काही आहे का? नाही. आपल्याला जर बेसिक रूल्स माहिती असतील, बेसिक रूल्स. अँडचा रूल काय असतो? अँडचा रूल असतो दोघं ट्रू असतील तर ट्रू, नाहीतर फॉल्स. आता या ठिकाणी ऑलरेडी एक ट्रू आहे, म्हणजे हा पी जर का ट्रू असला तर आन्सर ट्रू असेल, फॉल्स असला तर आन्सर फॉल्स असेल. म्हणजे आन्सर या पी वर डिपेंड करतोय, म्हणजे आन्सर पी आहे. ऑर मध्ये बघा, ऑरचा रूल काय, दोघं फॉल्स असले तर फॉल्स, नाहीतर ट्रू. आता हे दोघं तर हा एक ट्रू असल्यामुळे दोघं फॉल्स असूच शकत नाही, म्हणून याचा आन्सर नेहमीच येणार ट्रू. इकडं अँड, अँड मध्ये काय, दोघं ट्रू असले तर ट्रू, पण हा कॉन्ट्राडिक्शन आहे म्हणजे हा फॉल्स आहे. याचा आन्सर काय होऊन जाणार, कॉन्ट्राडिक्शन. ऑर मध्ये दोघं फॉल्स असले तर फॉल्स, नाही तर ट्रू. ऑलरेडी एक फॉल्स या ठिकाणी आहे, आन्सर याच्यावर डिपेंड करतो, म्हणजे पी. या पद्धतीने आपण विचारपूर्वक, आणि त्याला फार वेळ नाही लागत, मला बोलायला लिहायला तो वेळ लागतो, थिंकिंगला विचार करायला तेवढा वेळ नाही लागत, तुम्ही लगेच हे इझिली करू शकता. लर्न करायला गेलं तर बघा चौघ कसे सारखेच दिसतात. काय लर्न करणार, पी का टी का सी का पी? लर्न पेक्षा समजून करायचं. पहिला याच्यामध्ये कंडिशनल लॉ, लास्ट वन कंडिशनल लॉ. So P implies Q is equivalent to negation Q implies negation P. Negation Q implies negation P, and it is also equivalent to negation P or Q. ठीक है? Now this is something which we have to learn. Learn करावं लागेल. ठीक है? This you have to learn. Next, P biconditional Q. तो आपण already लिहिलेला. P biconditional Q. It is nothing but P implies Q and Q implies P. So that we have already mentioned. फक्त आता याच्यामध्ये परत जसं हा पी इम्प्लाइज क्यू, त्याचं मिनिंग होतं निगेशन पी ऑर क्यू, तसेच हा पी इम्प्लाइज क्यू आहे, म्हणजे तुम्ही त्याला निगेशन पी ऑर क्यू असं लिहू शकता. अँड हा क्यू इम्प्लाइज पी आहे, त्याला लिहिता येईल निगेशन क्यू ऑर पी. सो हा परत एक लर्न असेल तर तुम्ही याच्यावरून, दिस इज क्वाइट सिम्पल, इकडून इकडे इकडून इकडे, है ना, पी इम्प्लाइज क्यू, क्यू इम्प्लाइज क्यू, ते लिहून टाकलं. पी इम्प्लाइज क्यूचं मिनिंग निगेशन पी ऑर क्यू, अँड तसंच क्यू इम्प्लाइज क्यूचं मिनिंग निगेशन पी ऑर क्यू वरून निगेशन क्यू ऑर पी, कारण तो क्यू इम्प्लाइज पी आहे. तो या पद्धतीने सर्व फॉर्म्युले आपण लर्न या ठिकाणी करू शकतो. आता काही क्वेश्चन्स आपण याच्यावर घेऊया आणि मग त्याच्यावरचा होमवर्क असेल. तर इथपर्यंत काही डाऊट आहे का, विचारून घ्या. काही डाऊट असेल जस्ट आस्क मी. So first question is from CET 2016. S1, S2 dash, S1 dash, S2, S1 dash, S2. Symbolic form of the given switching circuit. We have to find out
सिम्बॉलिक फॉर्म. ऑप्शन्स भले जे असतील ते असतील, आपण डायरेक्टली याला सॉल्व्ह करूया. ठीक आहे, एका ऑप्शन्सवर डिपेंड करत नाही, जे आन्सर असेल ते इथूनच कळेल आपल्याला. आता याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार बघा, S1 आणि S2 डॅश हे सिरीज मध्ये आहेत, म्हणजे अँड आहे. S1 आणि S2 डॅश अँड म्हणजे सिरीज मध्ये. ठीक, S1 म्हणजे P. ठीक आहे, ब्रॅकेट देतो त्याला. S1 म्हणजे P, पुढे अँड S2 डॅश म्हणजे निगेशन Q, ब्रॅकेट कंप्लीट, आणि याच्या पॅरलल मध्ये म्हणजे ऑर, आणि त्याच्या ब्रॅकेट मध्ये हे दोन स्विचेस S1 डॅश म्हणजे निगेशन P अँड या ठिकाणी Q. ठीक आहे, आता अकॉर्डिंग टू द ऑप्शन्स, ऑप्शन्स जे आहेत आपल्याकडे, ते चौघा ऑप्शन्स मी आता या ठिकाणी लिहितो, कारण आन्सर काढल्यानंतर आता ऑप्शन आहेत माझ्याकडे. ए, पी ऑर निगेशन क्यू. ऑप्शन बी आहे पी अँड निगेशन क्यू. ऑप्शन सी आहे पी बाय कंडिशनल क्यू. ऑप्शन डी आहे निगेशन ऑफ पी बाय कंडिशनल क्यू. क्लिअर? आन्सर तर याच्यावरून सिम्बॉलिक फॉर्म आपण तयार केला, पण आता या चौघांपैकी कोणते आन्सर, हे किंवा हे नक्कीच नाहीये, लगेच कळते याच्यावरून, कारण कॉमन यांच्यामध्ये काही येत नाही. पी आहे तिकडे निगेशन पी, तर निगेशन क्यू इकडे क्यू, कॉमन काही येत नाही, म्हणजे दोघं नाही येत. पी बाय कंडिशनल क्यूचा मिनिंग हा नक्कीच होत नाही. हे निगेशन ऑफ बाय कंडिशनल आपण आता जस्ट लिहून देतो, निगेशन ऑफ बाय कंडिशनल. हे जर का तुम्ही चेक केलं तर त्याच्याकरता हा फॉर्म्युला आपण आता लिहिलेला आहे. दॅट इज निगेशन ऑफ बाय कंडिशनल. युअर ऑप्शन इज ऑप्शन डी. या केस मध्ये येणार ऑप्शन डी. मीटिंग मी रिस्टार्ट करतोय, परत जॉईन व्हायचं लगेच, कारण मीटिंग एंड होण्यावर आहे. मध्ये अर्धा क्वेश्चन होईल आणि मीटिंग एंड. आता रिस्टार्ट करून जाऊ.